युद्धासंदर्भातल्या आणखी काही बातम्या जाणून घ्यायच्यात, पण सध्या थेट जाऊया. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार बोलत आहेत व त्यांनी स्वतः याच्या आधी सुद्धा बऱ्यापैकी माहिती ही घेतली होती. त्या चर्चेमध्ये जेव्हा मी FIR बद्दल सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं की अजितदादांचा FIR हा घेतला जात नाही, त्यात ते थोडेसे आश्चर्यचकित झाले. त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे FIR होणं, आणि महाराष्ट्रामध्येच एवढा मोठा नेता म्हणजे अजितदादांचा जर FIR घेतला जात नसेल, ठीक आहे, नेता म्हणून पक्ष म्हणून विरोधी पक्षातले विचाराचे असले तरी शेवटी 40 वर्षाचा अनुभव असलेल्या नेत्याचा FIR जर घेतला नसेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात आश्चर्य त्या बाबतीचं तिथं वाटलं. त्याच्याचबरोबर CBIकडे प्रस्ताव पाठवला आहे, पण तो पोचला आहे का, आणि पोचला असेल तर स्वीकारला का जात नाही असा प्रश्न मी तिथं केल्यानंतर त्या बाबतीतसुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्याचबरोबर तेलुगू देसम पार्टीचं आणि VSR आणि VK सिंगचं जे काही आर्थिक आणि व्यक्तिगत नातं आहे त्याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल, ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू. पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिला आहे, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल. अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं, आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली, हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन. आपली मागणी होती या संदर्भात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी ज्यात विरोधी पक्षाचे सगळे सदस्य असतील, त्यावरती काही विस्ताराने चर्चा झाली का? नाही, त्याबद्दल सुद्धा त्यांना मी सांगितलं की DGCAच्या अंतर्गत जेव्हा AIB तपास करते ते 11 कलमच्या अंतर्गत आणि 12 कलमच्या अंतर्गत तपास केला जातो. 11 कलमाच्या अंतर्गत जो तपास होतो त्याच्यामध्ये जे अधिकारी असतात ते त्याच विभागाचे तिथं असतात, त्यामुळे ते काय खूप खोलात जाऊन नाही तर पारदर्शक पद्धतीने तपास करतील असं नाही. त्यामुळे 12 अंतर्गत आपल्याला एक वेगळी कमिटी ही निर्माण करता येते. त्याच्यामध्ये LOP म्हणजे जो विरोधी पक्ष नेता या देशाचा त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला विनंती करता येतील की त्याचं अध्यक्षपद तिथं घ्यावं. याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली. त्याबद्दलसुद्धा आपल्याला खोलात जाऊन थोडंसं तो विषय समजून घ्यावा लागेल. मी जेव्हा त्यांना विनंती केली की हा विषय आत्ताच्या आत्ता तिथं घ्यावा, त्यांच्याकडनं मला एवढंच सांगण्यात आलं की आत्ता भारताला खूप मोठ्या प्रमाणात अडचण इंधनाची आलेली आहे, LPGची आलेली आहे, आणि तो मुद्दा आम्ही कालच्याच बैठकीमध्ये तिथं घेतलेला आहे. त्यामुळे जर हाही मुद्दा त्या मुद्द्यामध्ये जर आपण घेतला तर कुठंतरी तिथं लक्ष हे दोन्ही विषयाकडे जाणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला हा विषय घ्यावा लागेल. पण अजितदादांचा मुद्दा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी जसा मी लढत आहे तसं महाराष्ट्र लढत आहे, त्यासाठी काँग्रेससुद्धा लढेल असं राहुल गांधीजींनी आम्हाला सांगितलं. सर, एक प्रश्न असा आहे, तुम्ही CBI प्रस्तावाबाबत बोललात. सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की डायरेक्टली CBIला इन्व्हेस्टिगेट करता येत नाही केस. जो प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय तो खरोखर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आलाय का, इन्व्हर्ट झालाय? आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला CBIकडे पाठवलेला नाही. आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की CBIकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही. व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती, आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्रसुद्धा तिथं दिलेलं आहे. म्हणजे पहिलं पत्र देऊनसुद्धा आणि स्मरणपत्र देऊनसुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत. जो काही सुशांत सिंग राजपूतचा विषय झाला होता तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रस्ताव CBIकडे पाठवला दुसऱ्या दिवशी तो स्वीकारण्यात आला होता, पण अजितदादांचा प्रस्ताव सांगण्यानुसार मी मुख्यमंत्री कार्यालयाने जे सांगितलेलं आम्ही पाठवलेला आहे. 26 दिवस झाले, पण या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी अजूनपर्यंत तो प्रस्ताव जर पाठवला असेल तो CBIने तो स्वीकारला नाही. पण आम्हाला जी माहिती कळते महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अजूनपर्यंत CBIकडे अजितदादांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा प्रस्ताव हा पाठवलेला नाही. CBI प्रस्ताव न पाठवण्यामध्ये नेमकं
कारण काय असेल? म्हणजे राज्य स्वतःहून प्रस्ताव पाठवत नाही याचा अर्थ नेमकं काय? आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला तिथं FIR करून दिला जात नाही, आमचा अधिकार असताना सुद्धा. आणि 2019ला आपण जर बघितलं असेल तर अशाच पद्धतीने विमान घाटकोपरला जेव्हा पडलं होतं त्यांच्या विरोधात FIR, म्हणजे त्या मालकाच्या विरोधात FIR केला होता, पण दादांच्या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा करून सुद्धा FIR केला जात नाही. राज्यातल्या अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, अमोल मिटकरी असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे काही नेते असतील, तसंच माझा सुद्धा एक प्रस्ताव तिथं अधिवेशनामध्ये पडून आहे, पण अजूनपर्यंत दुर्दैवाने तो त्या ठिकाणी चर्चेत आलेला नाही. तसंच केंद्र सरकारमध्ये सुद्धा अरविंद सावंत साहेब, सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर इतरही आमचे सर्व खासदार हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो चर्चेत दुर्दैवाने तिथे येत नाही. म्हणजे FIR होत नाही, अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नाही, CBIकडे प्रस्ताव आलाय का नाही आला हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. मग कुठं ना कुठेतरी मुद्दामून हा जो VK सिंग आहे तो एका व्यक्तीचं नाही तर एका संस्थेचं नाव घेईल, आणि ते नाव घेतल्यानंतर आम्ही जी आतापर्यंत शंका व्यक्त केलेली आहे ती कुठेतरी खरी ठरेल, म्हणून VK सिंगला आणि VSRला इथं वाचवलं जाते, हे मी तिथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. आपण गेल्या दिवसांचं बघितलं तर राहुल गांधींची भेट घेतल्यावर बोलत होते रोहित पवार आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. इकडे आखाती देशातल्या युद्धासंदर्भातल्या बातम्यांकडे पुन्हा एकदा वळूया. व्यावसायिक गॅसचा युद्धामुळे तुटवडा जाणवतोय. घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी देखील नागरिक गॅस एजन्सी बाहेर गर्दी करतायत. सोलापूर, कोल्हापूर, अमरावतीमध्ये गॅस सिलेंडर